नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्लास 9 स्टेट बोर्ड वर्ग 9 मागच्या सत्रामध्ये आपण 1.2 कंप्लीट केलं होतं आणि आता आपण पुढचं जे महत्त्वाचं बघणार आहोत 1.3च्या दृष्टीने काही थेरॉटिकल पार्ट आहे तो आपण घेऊया. तर त्याच्यामध्ये पहिले आहे वेन डायग्राम्स. आपण पहिले बघूया वेन डायग्राम्स. वेन डायग्राम्स. ओके, वेन डायग्राम्स काय? जॉन वेन ब्रिटिश लॉजिशियन यांनी सर्वप्रथम भौमितिक आकृत्यांचा सेटमध्ये वापर केला. म्हणजे काही जॉमेट्रिकल फिगर्स आहेत त्याचा वापर केला. म्हणजे अ सेट रिप्रेझेंटेड बाय any closed figure, a set represented by any closed figure such as rectangle, triangle, circle. ओके, ह्या ज्या वापर केला पहिले अ सेट रिप्रेझेंटेड बाय एनी क्लोज्ड फिगर सच ॲज रेक्टँगल, ट्रायंगल, सर्कल यांचा वापर जॉन वेन यांनी सर्वप्रथम सेटमध्ये केला. द डायग्राम्स रिप्रेझेंट इन अ सेट. द डायग्राम्स रिप्रेझेंट represented in a set is called Venn diagram. ओके, म्हणजे सर्वप्रथम काय केलं यांनी, कोणत्या वापरल्या? त्रिकोणाच्या वापरल्या, वर्तुळाच्या वापरल्या, त्यानंतर रेक्टँगल म्हणजे क्वाड्रिलॅटरलचे प्रकार तुम्ही कोणते वापरू शकतात. आपण आता याचं एखादं एक्झाम्पल घेतलं, आपण ए संच घेऊ, 1, 2 आणि 3 हे त्यातील घटक लिहू. द सेट ऑफ मेंबर ऑफ इलेमेंट ऑफ 1, 2, 3. आता याला जर आपले डायग्राम याच्यामध्ये दाखवायचं आहे तर आपण एक सर्कल काढू, त्याला नाव देऊ संचाला ए आणि तिथं देऊ 1, 2 आणि 3. एक अनदर एक्झाम्पल घेऊ आपण, बी इज इक्वल टू एक्स वाय झेड घेऊ आणि त्याला आपण क्वाड्रिलॅटरलमध्ये दाखवू, एनी क्लोज्ड फिगर आणि इथं लिहू एक्स आणि वाय आणि झेड. ओके, आता हे झालं आपलं वेन डायग्राम. आता याच्या पुढचं जे आहे ते सबसेट आहे ते बघूया आपण. सबसेट. जॉन वेन हे ब्रिटिश लॉजिशियन होते. त्यांनी सर्वप्रथम वेन डायग्रामचा सेटमध्ये वापर केला म्हणून त्यांचं नाव वेन डायग्राम म्हणून या आकृतीला दिलेलं आहे. आता पुढचं बघूया आपण सबसेट. याला मराठीमध्ये उपसंच म्हणतात. उपसंच. आता इफ A and B any two sets if every element of set B is an element of set A, then that is called B subset of A. ओके, म्हणजे याला काय म्हणतो आपण, हे सबसेटचं चिन्ह आहे. दिस इज अ सिम्बॉल ऑफ सबसेट. लक्षात घ्या, हे सिम्बॉल एका पानावर तुम्ही सगळे लिहून घेतला 1 by 1. त्याच्यामध्ये B is subset of A. B is subset of A. लक्षात येतं ना, B is a subset of A. आणि जर B सबसेट नसेल तर आपण काय लिहितो, असं लिहितो, याच्यावर असं एक मारलं A
बी इज नॉट सबसेट ऑफ ए. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे. आता बघा एक उदाहरण साधं घेऊ. मी n इज इक्वल टू नॅचरल नंबर सेट देतो. अ सेट ऑफ नॅचरल नंबर, अ सेट ऑफ नॅचरल नंबर आणि दुसरा देतो मी w इज इक्वल टू अ सेट ऑफ, मोठ्या अक्षरात घ्या स्पष्ट, अ सेट ऑफ होल नंबर. मग सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो, कोणता कोणाचा सबसेट आहे? WN चा आहे का NW चा आहे? हे तुम्हीच ठरवा आता, की सगळ्यात आता म्हणजे हा 0 1 2 पासून सुरू होतो आणि हा 1 2 पासून सुरू होतो, म्हणजे N हा W चा सबसेट आहे. लक्षात घ्या, नॅचरल नंबर हा सेट होल नंबरचा सबसेट आहे. हे आपण एक उदाहरण बघितलं. अशा आपण आता जेव्हा आपण सोडवू तेव्हा बघूया. आता पुढचं बघूया आपण काय दिलेलं आहे, युनिव्हर्सल. पण त्याच्या आधी तुमच्या पुस्तकामध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतोय, त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. हे झालं सबसेट, की ते तुम्हाला लिहायचं आहे की प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. या खाली जे काही गोष्टी आहेत ना त्या तुम्ही लिहून घ्या. तुमच्या पेज नंबर बघा, पेज नंबर 8 वर दिलेलं आहे, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ. प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. एम्प्टी सेट, रिक्त संच हा सगळ्या संचांचा उपसंच असतो. त्यानंतर ए इज इक्वल टू बी, तर ए सबसेट ऑफ बी अँड बी सबसेट ऑफ ए. त्यानंतर ए सबसेट ऑफ बी अँड बी सबसेट ऑफ ए, देन ए इज इक्वल टू बी. हे तुम्हाला चारही पेज नंबर 8 वरची वाक्य लिहायचे. आता बघा युनिव्हर्सल सेट, आपण हे घेऊया. युनिव्हर्सल सेट बघूया. युनिव्हर्सल सेट, युनिव्हर्सल सेट, युनिव्हर्सल सेटमध्ये काय, याला मराठीमध्ये काय म्हणतात? विश्वसंच. विश्वसंच जो सर्व संचांना सामावून घेतो, जो सर्व संचांना सामावून घेतो त्याला आपण विश्वसंच म्हणतो. अ सेट विच, अ सेट विच, अ सेट विच contains all, a set which contains all contains all elements, a set which contains, लिहा, a set which contains all sets consideration, a set which all set consideration, त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की ॲज सबसेट्स. ओके, अ सेट विच ऑल सेट्स कन्सिडरेशन ॲज सबसेट्स, याला आपण विश्वसंच म्हणतो. मग ते विश्वसंच म्हणजे कोणतं? की विश्वसंचामध्ये विश्वसंच हा सगळ्या संचात मोठा असतो. म्हणजे तो सगळ्या संचांना सामावून घेतो. तो सगळ्या संचांना काय करतो? सगळ्या संचांना सामावून घेतो. लक्षात येत आहे का? मग आपण एखादं उदाहरण बघूया. ए इज इक्वल टू अ सेट ऑफ मेडिकल कॉलेज इन इंडिया. नंतर बी घेऊ आपण, अ सेट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज इन इंडिया. त्यानंतर सी घेऊ आपण, अ सेट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज इन इंडिया, सॉरी इंजिनिअरिंग कॉलेज, ॲग्रिकल्चर कॉलेज घेऊ आपण, ॲग्रिकल्चर कॉलेज इन इंडिया. आणि मग डी घेऊ, अ सेट ऑफ ऑल कॉलेजेस इन इंडिया. मग आता याच्यामध्ये विश्वसंच कोणता आहे बघा. भारतामधले सर्व मेडिकल कॉलेज, भारतामधले सर्व इंजिनिअरिंग कॉलेज, भारतामधले सर्व ॲग्रिकल्चर कॉलेज आणि भारतामधले सर्व कॉलेज. म्हणजे याच्यामध्ये काय झालं की आपल्याला विश्वसंच ओळखायचा आहे. मग आपण काय करू? ए सबसेट ऑफ डी, बी
सबसेट ऑफ डी, त्यानंतर सी सबसेट ऑफ डी आणि ओके. अ सेट विच कंटेन्स, आपल्याला काय करता इथं अ सेट विच इथं कंटेन्स लिहा, कंटेन्स ऑल सेट्स कन्सिडरेशन ॲज सबसेट. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या की तुम्हाला काय मला काय म्हणायचं आहे की बा हा जो सेट आहे हे तिन्ही सेट हा सेट सामावून घेतो. मराठीमध्ये काय होतो सर्व संचांना सामावून घेणाऱ्या संचास आपण विश्वसंच असे म्हणतो. अ सेट विच कंटेन्स ऑल सेट कन्सिडरेशन ॲज सबसेट्स. ओके, चला आपण आता पुढचं बघूया. कॉम्प्लिमेंट सेट. कॉम्प्लिमेंट पूरक संच, मराठीमध्ये त्याला काय म्हणतो आपण पूरक संच. पूरक संच बघूया आपण. आता याच्यामध्ये आपल्याला काही लिहायचं आहे का युनिव्हर्सल सेटमध्ये बघूया आपण. युनिव्हर्सल सेटमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहे तुम्हाला, त्या दोन्ही ॲक्टिव्हिटी बघा पान नंबर 8वर आणि पान नंबर 9वरच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या तुम्ही पूर्ण कराव्या. याच्यामध्ये एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ हे दिलेलं आहे. आता युनिव्हर्सल सेटचं काही आहे का प्रॉपर्टीज? नाही, बघूया आपण. आता बघू कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट याला पूरक संच म्हणतात. पूरक संच. बघा पूरक संच म्हणजे काय. आता याच्यामध्ये दिलेलं आहे की यू इज ॲन युनिव्हर्सल सेट. यू इज ॲन युनिव्हर्सल सेट. आता त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे इफ बी सबसेट ऑफ यू. बी हा यूचा सबसेट दिलेला आहे. त्याच्यात दिलेलं आहे अ सेट ऑफ ऑल एलिमेंट्स यू, म्हणजे ह्या बीचे सर्व इलेमेंट यूमध्ये आहे. बीचे सर्व इलेमेंट यूमध्ये आहे, परंतु यूचे काही जे उरलेले आहेत ते बीमध्ये नाही आहे. म्हणजे बी हा सबसेट आहे की यूचा, मग जे उरलेले इलेमेंट आहेत त्याला आपण बी कॉम्प्लिमेंट ऑर बी असं म्हणू शकतो. एखादं आपण उदाहरण बघूया. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ सेटचा अर्थ काय होतो की बी इज द सबसेट ऑफ यू, हा युनिव्हर्सल सेटचा उपसंच आहे आणि बीचे जे घटक सोडून बाकीचे जे या युनिव्हर्सल सेटमध्ये उरलेले आहेत ते बी कॉम्प्लिमेंटमध्ये राहतात. आपण एक उदाहरण बघूया, तुम्हाला समजेल. बघा ए इज इक्वल टू 1 2, याला आपण युनिव्हर्सल सेट म्हणू. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, आणि आता इथं बी घेऊ. बी इज इक्वल टू घेऊ आपण 2 4 आणि 6. ओके, आता बी कॉम्प्लिमेंट कोणता झाला बघा, ऑर बी कॉम्प्लिमेंट कोणता झाला. तर याची आपण ही व्याख्या अशी समजून घेऊ की हा युनिव्हर्सल सेट आहे, हा बी सेट आहे, म्हणजे हा याचा सबसेट आहे. इथं आपण लिहू शकतो बी सबसेट ऑफ यू. बी हा यूचा सबसेट आहे, म्हणजे 2 याच्यात आहे, 4 याच्यात आहे, 6 याच्यात आहे, पण याच्यातले बाकीचे उरलेले घटक मात्र याच्यात नाही. म्हणजे उरलेले घटक आहे ते कॉम्प्लिमेंट आहेत. मग कोणते कोणते आहेत? 1 3 5 7 8 हे उरलेले आहेत. म्हणजे बी कॉम्प्लिमेंट कोणता आहे? हा झाला. आणि हा मिळून युनिव्हर्सल सेट तयार होतो. लक्षात येतोय का? बी कॉम्प्लिमेंट अशा प्रकारे आपण हे पूर्ण केलेलं आहे.